नमस्कार, मी धनश्री कुलकर्णी गोगटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला वैकुंठ चतुर्दशीची कथा सांगणार आहे। पौराणिक मतानुसार एकदा भगवान विष्णू देवादिदेव महादेव यांचे पूजन करण्यासाठी काशीला गेले। तेथे मनकर्णिका घाटावर स्नान करून त्यांनी 1000 सुवर्ण कमळ फुलांनी भगवान विश्वनाथ यांच्या पूजेचा संकल्प केला। अभिषेक करून जेव्हा ते पूजा करायला बसले तेव्हा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा बघायची ठरवली आणि एक कमळाचे फूल कमी करून टाकले। भगवान विश्वनाथ यांची पूजा पूर्णत्वास नेण्यासाठी 1000 फूल वाहायचे होते। एक फूल कमी बघून त्यांनी विचार केला की आता काय करावे। मग त्यांना विचार आला की आपले डोळे सुद्धा फुलासमानच आहेत, मला तर कमलनयन आणि पुंडरीकाक्ष म्हणतात। हा विचार करून भगवान विष्णू आपले कमळासमान नयन देवाला वाहायला जातात। भगवान विष्णू यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवादिदेव महादेव प्रकट होतात आणि म्हणतात, हे विष्णू, तुझ्यासारखा या जगात माझा दुसरा कोणी भक्त नाही। आजची ही कार्तिक शुक्ल चतुर्दशी आता वैकुंठ चतुर्दशी म्हणवली जाईल आणि या दिवशी जो तुमची व्रतपूर्वक पूजा करेल त्याला वैकुंठ लोक प्राप्त होईल। भगवान शंकराने या वैकुंठ चतुर्दशीला करोडो सूर्याचं तेज असलेलं सुदर्शन चक्र भगवान विष्णूंना प्रदान केलं। भगवान शंकर आणि भगवान विष्णू म्हणतात की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडे असतात। मृत्यू लोकात राहणारा कुठलाही व्यक्ती जर हे व्रत करेल तर त्याचे स्नान वैकुंठ धाममध्ये सुनिश्चित केले जाईल। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही गोष्ट आवडली तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।